तर गाइस तुम्ही बघू शकता हे मसाज गन है। मैं यहाँ साइड ले सो हे गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। और अभी समय हो रहा है 8:30 बज रहे दोस्तों, और मैं आया हूँ अभी ड्रोन उड़ाने के लिए दोस्त के साथ खेत में। ये देखो, अभी ड्रोन पानी में चला गया था, इस वजह से उसको अभी साफ कर रहे दोस्तों। उड़ो, हाँ उडवून दिले तर ह्या तारावराला नको सुचून तो। मग 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 ते एका ठिकाणी ते बॅटरी चॅनल होते ते स्टेबल ना रामला ते त्या घरी घेऊन चल तसंच, घरी घेऊन चल तसंच। तो दोस्तों ये है हमारा ड्रोन जो अजय ने लाया था, मैक्स एक्स वाला है ना। बैटरी त्याच पाशी है ना, एक मापाशी आहे हिच्यात, हे वाली शिवाय का उडून उडून पाहते का तो दुसरी सीधं पाणी अबे यानं मालूम आहे का, ही वाली बटन दाबा लावली हा, त्याचे हेड कुठं होतं ना ते बॅक कुठं होतं मालूम नाही, धरलं पाण्यात हो। कॅमेऱ्याचे घे टाक बॅटरी, पाण्यात गेलो तर वाचलं बिचारं बहीण मग ते बटन दाबता बरोबर तिकडे असलो गद्यात जाऊन बसलो होतो। बरं झालं लँड होऊन गेलं, पटकन दसलं गेलं तर पाण्यातूनच ते। लाव बरं, ठेव बरं दे थांबून द्या। अबे थांब थांब, अबे मांग घेऊन दिले मांगन मांगन मापशन 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 अबे मापशन ना तापाशी का तू काय हे होय का सर लँडिंग हालू नको त्याला तसं। कधी कुठे कुठे पडते तर ते बटन दाब बरं शेल्यावरची, नाही ते शेल्यावरची ते सेन्सर काम ना कोणाला यार, पता नाही ते सेन्सर काम ना कोणाला। तो दोस्तों मी चाललो आहे वावरी, तर एक बॉटल पाणी घेऊन घेतलं, इरा घेऊन घेतला आणि पालो घेऊन घेतले आहे, पेनके बांधायला आहे। तार तर आहे नाही तर पालवान बांधायची आज पेनके, थोडेसे बोल्या टुराट्या तर पटपट बांधून करून शाईन होऊन जाते। अगर त्या वारल्या का नाही तर मग नाही का हाताला भाई कडकडत रुतते म्हणून दोस्त। आता समय होऊन आला आहे 10 वाजून राहिले। तर दोस्त आता मी पोहोचलो वावरामध्ये। सर्वात पहिले मी ह्या काट्या तोडल्या, कारण की पराठीच्या झाडावर येऊन राहिले आता ना, त्याच्या खालचे ना का 4-5 झाडं याचं नाव आहे, 4-5 झाडाचा कापूस येतं नाव आहे म्हणून त्याने या काट्या तोडून आणल्या इकडं यायला आता कापूस बी चिपकून आला दोस्तो। आणि येत्या पहिले आता फाल्ले मी चिनकाचे बारीक बारीक रस्त्या बनवल्या, मग घ्या साडीचे चिनकं बनवले पेनके बांधासाठी। तर एवढी साडी राहिली फाडाची, बात नाही तर फाडतो आणि मग बांधायचे पेनके पटपट। तर आपण बी भाई वाढून राहिला आता। तर दोस्त पहिले साडीचे चिनका फाडले, त्याच्यानंतर नाही का असे कवटे राहतले बांधासाठी पेनके, मग घ्या तिकडे राहतले इकडे राहतले आणि अजून एवढं बाकी आहे ते हे पटापट बांधून घेतो। आणि आता बाजून राहिले आहे 11, मग आपण दोस्तो आज तर होणार नाही म्हणा हे पुरं बांधून आहे, आणि 2 दिवस लागन तसं म्हणाले। एका इराभराचं काम आहे पण आरामन करायचं, 2 दिवस लावायचे। तर दोस्त मग आणि असं 2 लाईनी बनवल्या होत्या, त्या 5 पेनके बांधून झाले, अजून पुन्हा असा 2 लाईनी केल्या, मग घ्या आता ह्या पटकन बांधून घेतो आणि मग चाललो घराकडे, कारण की मला लागली आता भूक आणि थोडंसं ठीक राहिला त्या पारगण होऊन जाते म्हणा दोस्त। अगर मी सकाळीचं चालू असतो का नाही 8 वाजता तर आतापर्यंत होऊनच गेले, आता थोडं बहुत राहिलं असत्या। पण सप्ती म्हणे या आपण ड्रोन उडून पाहू म्हणे, त्यानं ड्रोन आणलं होतं मॅक्स एक्स असं नावाचं एक ड्रोन आणलं होतं चायनीज, ते पडलं त्याला 4,500चं, ते एकटं गेला होता नागपूरले त्यानं आणलं। तर आज फर्स्ट टाईम मी ड्रोन उडून पाहिलं दोस्तो, याच्या पहिले मी कधी उडून नाही पाहिलं होतं जिंदगीत, तर आज उडून पाहिलं ड्रोन। तर दोस्त आता हे लास्ट पेन राहिलं आहे बांधायचं, हे इच्छा पुरे बांधून घेतले दोस्तो, आणि एवढ्या टुराट्या राहिल्या आहेत त्या 4 वाजताच्या बाद बांधून घ्यायला लागेल। हे पेन का बांधून घेतो झालं मग। तो दोस्त आता हे वालं पेन बी बांधून झालं।
तर गाईस तुम्ही बघू शकता हे मसाज गन आहे. ज्याच्या कोणाच्या हातामध्ये गॅप असेल कमरेमध्ये तर त्यांनी हे मसाज गन यूजमध्ये आणायची असते. आणि हे त्याचे म्हणजे हे एक त्याचं लागून आलं आहे डंबर आणि हे एक्स्ट्रा 3 आलेले आहे वेगळे वेगळे त्याच्या साईज आहे. आणि हे त्याचे चार्जर आहे म्हणजे साधं चार्जर सी टाईप चार्जर लागते. ह्या केबल आहे ते चार्जरमध्ये लावून. आणि हे ऑन करायची बटन इथून ऑन होते. हे गाईस पॉवरमध्ये चालते. किती पॉवर आहे याच्यामध्ये? किती आणि हे नंबर दिले vibrate. आहे? नंबर किती दिले आहे? 1 2 3 4 6 नंबर 5 आहे. 6 6 नंबर आहे दिले गाईस. तर हे पहिला नंबर, हा दुसरा. हे व्हायब्रेट होते. त्या व्हायब्रेटमुळे आपल्या नसवस किंवा हड्डीमध्ये कोणी बी कशाही प्रकारचं दुखणं किंवा गॅप असली ते या व्हायब्रेटच्या थ्रू थोडंसं जागेवर येते. आणि हे असे पॉवर जे कम्फर्टेबल जो पॉवर लागेल त्या असे 6 पैकी कोण्या पॉवरमध्ये आपण तरी चालू शकतो. बॅटरी पिकअप चांगला आहे. इथं चार्जर लावा लागते. आणि चार्जिंग ऑन करायची ऑफची असली तर? बटन जर आपल्याला ऑफ करायचं आहे त्याला प्रेस करून ठेवावं लागेल तर ऑफ होऊन जाईल. आणि ऑन करायचं आहे तर पुन्हा प्रेस करायला लागेल तर ऑन होऊन जाईल गाईस. तर हे तुम्हाला हे आम्ही नागपूरहून आणलं आहे. खूप कोण्या चांगला ब्रँडचे प्रोडक्ट आहे? आहे. मेड इन चायनाचा आहे. हां, मेड इन चायना. आणि अजून याच्याबद्दल काही माहिती पाहिजे नसेल तर खेमोलॉगले फॉलो करून त्याच्या पेजवर जा आणि तिथं नेक्स्ट व्लॉगमध्ये याच्याबद्दल पुरी माहिती भेटून जाईल. ड्रोन आणि हे आम्ही नागपूरहून आणलं बंद कर. खूप सिजनेबल प्राईजमध्ये आणलेलं आहे. तुम्हाला सुद्धा लागत असेल तर कमेंट करून सांगा. आणि गाईस हे याची प्राईस तुम्हाला सांगू देतो. याची प्राईस आहे 400 रुपये. मात्र 400 रुपयामध्ये हे आपल्याला भेटलं. तशी त्याची प्राईस जास्त आहे म्हणा पण हे डिस्काउंट ऑफरमध्ये मला आलं होतं ड्रोनसोबत तर हे 400 रुपयात मला पडलं. नेहमी घरच्यासाठी चांगला आहे. मस्त आहे. गाणं चालू करून बघा. चालू चला बंद. मी या साईडला आहे. चालता इकडे. पंखा तर काहीच नाही उडून राहिले याचे. टाइम लागेल का? जेवढी आपण बॅटरी टाकत नाही तेवढी पंखा नाही घुमवू शकत. हां वारेल का? सर्व लक्ष ठेवावं लागते. नदीत किती उचलू ना. आणि दुसरी गोष्ट काय जर आउट ऑफ कंट्रोल झालं तर लँडिंग आहे का नाही ते बटन दाबायची वरतं. ड्रोन जिथं आहे का नाही तिथे काय इथं उडतं का नाही? तिकडे चालू ना इकडेच. डाईट एक नंबर उडते. हां मग काय झालं? जसं आता इथं ड्रोन चाललं कवळ लवकर कोणी करून द्यायचं पंखे बनवून दे जास्त पकडू शकते. तू म्हणतो नाही लँडिंग बटन दाबल्यावर तेव्हाच बंद होईल ना. नाही असं थोडी ना. खालतं उतर तेव्हा बंद होते. लँडिंग झाल्यावर बंद होते. पंखे हात ना बटन नाही बंद होईल. पंखे स्लो होऊन जाईल तुझं. स्लो होऊन जाईल. ठीक आहे म्हणजे ते परालो तर पडते का वाजते का रे टिंग टिंग? कार्टीर बेल दिली आहे. तर दोस्त आता आम्ही पोहोचलो डाईमध्ये ड्रोन घेऊन आणि आज 4 बॅटऱ्या चार्ज केल्या. चार्ज होते ना बरोबर. सकाळी उडून पाहिलं का नाही थोडी चार्जिंग होती बॅटरीमध्ये. तर आम्ही ना 4 बॅटऱ्याच्या चार्ज केल्या फुल आज. तर आता आम्ही ना आणलं डाईमध्ये याला उडवाले. आम्ही ना मतलब थोडी शूट बी घ्यायची आहे गावची. शूट घेणं होती का आता पाहायचं आहे. आणि इथं मस्त मैदान आहे खाली पुरं. इकडे तिकडं स्टेबल झालं का नाही तर कंट्रोल करता येते. आम्ही का नवीन आहे. आम्ही याच्या पहिला आम्ही कधी उडवलं नाही ड्रोन म्हणून आहे. आणि फर्स्ट टाईम उडून राहिलो मी बी अजीब मी. आणि इथं पुरं सुनसान आहे खाली आहे. तर मला सांगा आला आहे विकू आणि अजय. आम्ही 2 जण आलो मतलब 3 जण आलो आहे बाईकनं. आमची बाईक तिथं लावली आहे ब्लॅक घोडा. हे बघा ब्लॅक घोडा. तुला हाती हिल लागून आलं. तुम्ही स्वेटर घातलं गिला बैटरी एयर डाली उसमें मैगजीन और ये दबाया उसका घोड़ा. चल दिया हमारा घोड़ा. टाक
रिमोट म्हणजे इकडे आहे ना. हां असं ना फोन लावूया अभि रिमोट गरम येऊन गेलं आताच चालू करा का ते कनेक्ट करता येईल वायफाय ना 3,608 तर गाईस मी पुन्हा आलो वावरामध्ये इतकुशा तुराट्या राहिल्या होत्या बांधाच्या बाकीच्या बांधल्या म्हणा तर ह्या बांधून घेतो आता टाईम होणार आहे हो 4:45 वाजून राहिले पटापट बांधून घेतो दोस्तो मग आणि मी ड्रोन उडवायला गेलो होतो डाईमध्ये सोबत्या सांगा तर आज खूप मजा आली ड्रोन उडवण्यामध्ये बरोबर शूट बी घेतले मला ड्रोनचे पण तेवढी खास क्वालिटी नाही आहे नॉर्मल क्वालिटी आहे काय ना तेवढ्या रुपयामध्ये तर तेवढी क्वालिटी भेटते म्हणा असं काही नाही तर आता इतकाशा टुराट राहिल्या पटापट बांधून घेतो असतो आणि एक बॉटल पाणी घेऊन आलो वावरामध्ये डबल अजून आणि हे चिंक मागांचे जे तर दोस्त फायनली नाही का तो ढीक खतम झाला त्यानंतर नाही का मग मी हे कवटे असे रचले हे बघा इथं एक लाईन इथे एक लाईन आणि तिकडे एक लाईन आहे आता बांधतो येलो पटापट संध्याकाळच्या टाईम होऊन राहिला आहे पटापट बांधून झालं पाहिजे नाही तर मग काय मग उद्या अजून बांधा ते डबल पंचायत होईल तर आज हे एक काम फिनिश झालं दोस्तो मला वाटतं 2 दिवस लागून बांधाले पण एका दिवसात झालं कारण की जसं सिधी पेटेला की कारण ठेसरमध्ये म्हणून नाही का तसेच फेकले होते टुराट्या तसेच उचलून सनी असे कवटे ठेवले तर बांधायला बी तकलीफ नाही होत आणि कवटे करायला बी तकलीफ नाही होत पटापट बांधून करून सनी होऊन जाते हे बघा एवढाली मोठे पेनके केले मी ना मांडवावर जेव्हा टाकते का नाही तेव्हा बारीक पेनके करते म्हणजे मांडवावर टाकासाठी नाही का बारीक पेनके करते जसे हे एक पेन काय का नाही याचे 2 करण तर मी 2 पेनक्याचे एकच पेनके केला आहे मला फक्त जळायलाच पाहिजे मापासून मांडव करायला मी तर मांडव तर काही करत नाही म्हणा ढोरवस्त्र बी नाही आपल्यापाशी डायरेक्ट कुचकाच्या चुलीत म्हणून आहे काय टुराट्या खराट्याला होऊन जाते खराटे बी करून ठेवा लागेल 2-4 मग खराटा करायला टुराटे नाही भेटत तर फायनली दोस्तो हे पुरं बांधून झालं टुराट्या थोड्या बहुत राहिले आहेत आता त्या राहू देतो त्या ठेवा लागन पराठे पेटवासाठी तर आता एवढे पेनके झाले आता बांधून द्यावं लागन आपल्यापाशी चिंकत आहे म्हणा हे बघा एवढं तुराट राहिलं आहे आता संध्याकाळ बी झाली आहे मग आणि शिवरात लोक पुरे घरी चालले आणि मी एकटा पेनके बांधून राहिलो होतं तर आता मी बी चाललो घरी दोस्तो तो दोस्तो आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये दोस्तो आणि चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओ खालता कमेंट जरूर करा दोस्तो बाय गाईज अँड लव यू